हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज तारीख आहे 15/3/2024. तर आज उद्याचा विशेष दिवस आहे 16 तारीख, जे की आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. तर गाईज, कोणी म्हणते ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायचं, कोणी वाटते नाही. तर आमचं अजूनही डिस्कस होत नाही की काय करायचं ते. तर हे दोघंजणं बसलेले आहेत रूममध्ये. हे बघा, एक जण इकडं बसले. मोबाईल आमच्या दोघांच्या हातातले सुटणारच नाहीत. मोबाईल हे जीवनच झाले, त्याच्या पुढे कोणाचीही किंमत नाही. मग काय झालं उद्याच्या सेलिब्रेशनचं, काय करायचं? माझी इच्छा होती की ॲनिव्हर्सरीच्या अगोदर मी पुण्यात यावं. बाय चान्स मी आले, पण मला तर असं वाटतं की सेलिब्रेशन व्हावं. तरी पण तुमच्या दोघांची इच्छा काय आहे तुम्ही दोघं डिस्कस करा. सेलिब्रेशन काय 12 तारखेला झालं ना. हां, कसं 4 दिवस आहेत ना मध्ये अंतर, थोडंफार वेगळं बघा काही. तर गाईच्या 12 तारखेचं सेलिब्रेशन यांनी मला काहीच कळू दिलं नव्हतं. आणि ते माझ्या आयुष्यातलं मोठं सेलिब्रेशन, एकदम रिमाइंड राहणारं, पुढे चलून सुद्धा आयुष्यात न विसरणारं सेलिब्रेशन होतं. आणि आय थिंक काहीतरी दुसरा प्लॅन करायचा असंच ठरलं आहे, पण अजून तर यायला काही ठरलेलं नाही काय करायचं काय नाही ते. मला पण वाटतं की केक वगैरे आणण्यापेक्षा, पैसे खर्च करण्यापेक्षा दुसरं काहीतरी करूया. तर तुला काही सुचतंय का प्लॅन? बघते मी, तुमचं पण सजेशन द्या ना थोडंसं. बाहेर जेवायला जाऊ. कारण नाही म्हणजे 12 तारखेचं तुम्ही खूप म्हणत होते ना, मला काही माहिती झालं नाही, मला काही माहिती होईल नाही. तर मग आता आपण सगळे मिळूनच करूत ना. मग सांग ना काय करायचं ते सांग. बरं, सगळ्यांच्या विचार. मला तरी वाटतंय बाहेर हॉटेलला जाऊ, 1000 रुपये खर्च करू, पार्टी करूया. ठीक आहे, आपण हॉटेल सारखं जेवण आपल्या घरातच बनतंय. बाहेर खाण्याची मजा काही वेगळीच असते. नाही ना, बाहेर पण नका. आता कसं सुद्धा मूडच नाही बाहेर जाण्याचा, खायला. तर गाईज, विद्या मॅडम या कॉटवरला एक डिस्कशन करायसाठी इकडून बसलेले आहे. आम्ही स्पेशल डिस्कशन करण्यासाठीच आलेलो आहे तुमच्यापाशी. मग नंतर असं व्हायला नको, मला माहितीच होतेल नाही. मग त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये होतं ना, मला काही माहितीच होतेल नाही. कोणत्या दिवशी? 12 तारखेला. हां, बर्थडेच्या दिवशी. गाईज, मी यायला फक्त सांगितलं होतं की रात्री 6 वाजता घरी येणार आहे. आणि विद्या मॅडम तर त्याच्या आधी 6 वाजतापासूनच समजा तयारी करून बसल्या होत्या. आणि विशेष म्हणजे मी त्या दिवशी नाही गेलो 9 वाजता. मी सरांकडून सुट्टी पण काढली होती. 8 वाजताची मी काढली होती तशी, पण यायला मी खोटं बोलून सांगितलं होतं की मी 6 वाजता येणार आहे. आणि मी घरी 9 वाजून गेले होते. त्याच्यानंतर पोहोचलो होतो. तर बघू आजचं प्लॅनिंग. तर व्लॉग कंटिन्यू करा गाईस, थोडा मी डिस्कशन करतो. पण मला काय वाटतं माहिती का, त्या दिवशीच आम्ही दोघींना केलते ना. तुमचा पण कोणता निर्णय मला आवडते, तर मला वाटतं तुम्हीच हा निर्णय घ्यायला पाहिजे. विद्या, तुला काय वाटतंय? मला पण असंच वाटते की आम्ही सेलिब्रेशन न करता किंवा बाहेर न जाता, कुठली पार्टी वगैरे न करता, एक घरीच काहीतरी जेवाय बनवायचं. एक पुरी भाजी बनवायची घरी, आणि ती पुरी भाजी सकाळी बनवून लगेच सकाळी आपण बाहेर गोरगरिबांची मुलं जे रस्त्यावरती असतात, जे चौकामध्ये असतात, फुलं विकतात किंवा मग पन्न्या विकतात, की छोटे छोटे मुलं असतात ते जे की 1 रुपये 2 रुपये मागतात, तर त्यांना आपण डब्यात पॅक करून आपण पार्सल जेवायला देऊ. एकदम छान आहे ना. बिलकुल सेलिब्रेशन नाही. 12 तारखेला आपण सेलिब्रेशन केलं होतं, त्यामुळे यावेळेस सेलिब्रेशन नको आहे. वाटलं तर आपण पुरी भाजी सोबत काहीतरी देऊ, उद्या बघू. तर हा प्लॅन मला तरी चांगला वाटतोय. म्हणजे ना कोणाला पैसे द्यायचे ना, तर आपण स्वतः खर्च करायचे. त्याच्यापेक्षा आपण बाहेर पार्टीला जाऊन 1000 रुपये घालण्यापेक्षा किंवा केक आणून हे करण्यापेक्षा हे एकदम बेटर राहील. झालं फायनल. पण माझा निर्णय असल्यामुळे स्वयंपाक पण मला करायला लावू नका म्हणजे झालं. नाही, आम्ही बनवतो. खाण्यासारखं पण झालं पाहिजे ना. मग खायसाठी करायचं ना. तुम्हाला
मला बनवायला देऊन. गाईज स्वयंपाक कसा तर मला येते, असं समजू नका की इकडं प्रेशर असल्यामुळे मी स्वयंपाक करीत असेल आणि त्यामुळे मला स्वयंपाक येईल. आणि पोहे तर मी एकदम मस्त बनवतो, त्याच्या व्यतिरिक्त मला काही येत नाही. सांगायचंय की म्हणजे स्वयंपाक पूर्ण म्हणजे बाकीचा पण भाजी वगैरे बनवत असतील पण आतापर्यंत नाही बनवली, तर पोहे एकदम मस्त बनवतात खरंच. सिरियसली खूप छान, माझ्यापेक्षा पण छान. आणि बरेच जणांचे मी हाताचे पोहे खाल्लेले आहेत, बरेच जणांचे हातचे पोहे खाल्लेले आहेत. हा पण खरंच मला फर्स्ट टाइम तुमच्या हातचे आवडले पोहे. एक नंबर, एकदम मस्त बनवतात. तर चला काही आजचा व्लॉग इथपर्यंत ठेवूया आणि उद्याचा व्लॉग यालाच कंटिन्यू करूया. तर व्लॉग नक्की बघा. हॅलो गाईज, तर 16 तारखेची सकाळ झालेली आहे आणि सकाळी आम्ही लवकरच उठलो होतो. आम्हाला बरेच कामं पडलेले होते आणि आम्ही आजचा व्लॉग सेपरेट नाही केलेला, कारण आहे ना आम्ही कालच आहे ना सायंकाळी व्लॉग सुरू केला होता, तर त्यामध्येच आम्ही हे ॲड करतोय. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज हे बघा आमच्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत. हे बघा अशा छोट्या छोट्या बनवल्यात काही, आणि काही ह्या अशा ट्रँगल शेपमध्ये बनवलेल्या आहेत. तर गाईज माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. मी पुरी भाजी पापडी वगैरे असं केलेलं आहे जेवायला. तर गाईस आत्ता ना आम्ही बाहेर आलेले आहेत आणि आता दुपारची वेळ झालेली आहे, 2 वाजलेले आहेत. आणि आम्ही पुरी भाजी जी बनवली होती का ते छोट्या छोट्या लेकरांना देण्यासाठी आम्ही डब्यात भरून निघालेलो आहे. तर आम्हाला सकाळी ना थोडंसं आम्ही रील शूट केलं, फोटोशूट केली, त्यामुळे आम्हाला वेळच मिळाला नाही व्लॉगसाठी. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर काय सगळं इतकं तपतंय ना, खूप तपायला लागलं आहे, खूप लागते. आणि आम्हाला इतका वेळ शूट करता करता दुपारचीच वेळ झाली. तर गाईस ही जाते समोर. आता इथं खूप मोठी वस्ती आहे. तर गाईस ही देते त्यांना, त्या बघा माती भरतायत. त्याला एक दे. तर गाईस त्या लेकरांना छोट्या छोट्या आम्ही दिली पुरी भाजी, आम्ही जी नेली होती ती. आता दुपारच्या वेळेला तर जास्त ते बाहेर नसतातच, मध्ये आराम करतात, नाही तर कुठंतरी सावलीला बसलेले असतात. तर अशांना मदत करून असं थोडंसं तर फार असं खूप छान वाटते. आणि नशिबान असतो आपण की आपल्यामधून आपल्या म्हणजे हातातून त्यांना असं थोडंफार आपण द्यायलो. तर गाईज आम्ही म्हणजे सेलिब्रेशन, कारण त्यांचा 12 तारखेला बड्डे झालेला आहे आणि नंतर आता ॲनिव्हर्सरी आहे, तर सेलिब्रेशन आम्हाला पहिलं जास्त आवडत नाही आहे. तर त्यांनी मला असंच काहीतरी स्पेशल करू, तर आम्ही दरवेळेस असं थोडंफार मदत करत असतो. तर काहीच 12 तारखेलाच त्यांचा बड्डे होतो, तर आम्ही त्या दिवशी सेलिब्रेशन केलं होतं. पण त्या दिवशी पण करायचं नव्हतं, कारण ऑलरेडी त्यांना पण नाही सेलिब्रेशन जास्त आवडत. आणि नंतरच 2-4 दिवसालाच आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी राहते. तर 16 तारखेला आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. तर आम्ही सेलिब्रेशन तर नाही, मग आम्ही जेव्हा अशी थोडीफार मदत करत असतो या दिवशीची, तर नेहमी पैशाचीच मदत करतो. मग ठरवलं होतं की असं थोडंफार तरी खायचं. मग घरीच आम्ही पुरी भाजी बनवली होती, मग तीच बनवून आम्ही दिली. तर असं खूप छान वाटलं आणि त्या लेकरांना पण खाऊन खूप मस्त, ते पण खूप खुश होते. तर त्यांचा आनंद पाहून खूप छान वाटला. तर गाईज आजचा व्लॉग आपण इथे सेंड करू आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.